चाकण व म्हाळुंगे एमआयडीसीतील अनधिकृत पार्किंग विरोधात मनसेचे साखळी उपोषण 4 दिवसात कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा. चाकण व म्हाळुंगे एमआयडीसी परिसरामध्ये वाढत्या अनधिकृत पार्किंगच्या समस्येविरोधात आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने म्हाळुंगे येथील एचपी चौकात साखळी उपोषण आंदोलन करण्यात आले. परिसरातील रस्त्यांवर अव्यवस्थितपणे उभ्या राहणाऱ्या अवजड वाहनांमुळे वाहतूक कोंडी, अपघातांचा धोका तसेच नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केलाय. मनसे कार्यकर्त्यांनी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत चाकण आणि म्हाळुंगे एमआयडीसी परिसरातील अनधिकृत पार्किंग त्वरित हटवण्याची मागणी केली. गेल्या अनेक महिन्यांपासून या समस्येबाबत पोलीस प्रशासन आणि एमआयडीसी अधिकाऱ्यांकडे वारंवार पाठपुरावा करूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने अखेर आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले आहे. आंदोलनादरम्यान पोलीस प्रशासन व एमआयडीसी अधिकाऱ्यांसोबतच चर्चा करण्यात आली. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी पुढील 4 दिवसाच्या आत परिसरातील अनधिकृत पार्किंग आणि बेकायदेशीर आस्थापनांवर कारवाई करण्यात येईल असे लेखी आश्वासन मनसे पदाधिकाऱ्यांना दिले. याच संदर्भात बोलताना मनसे अध्यक्ष महेश शिरोळे म्हणाले की चाकण आणि म्हाळुंगे एमआयडीसी परिसरात अनधिकृत पार्किंगमुळे वाहतूक व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. नागरिक, कामगार आणि वाहन चालकांना रोज मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. प्रशासनाने आता केवळ आश्वासन न देता प्रत्यक्ष कारवाई करणे गरजेचे आहे. तसेच जर पुढील 4 दिवसात पोलीस प्रशासन आणि एमआयडीसी अधिकाऱ्यांनी कोणतीही ठोस कारवाई केली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुणे जिल्ह्याच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असे इशाराही त्यांनी दिले. या आंदोलनामुळे काही काळ एचपी चौक परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पोलीस बंदोबस्तामुळे परिस्थिती नियंत्रणात राहिली. आंदोलनात मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच आम आदमी पार्टीचे खेड तालुका अध्यक्ष स्वप्नील गायकवाड व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.